जोपर्यंत गणपती बाप्पा मंडळात आहे ना मित्रांनो, तोपर्यंत निखिल सदगीर तर रोज गणपतीपाशी बसेल राहतो मंदिरात. काही कामच नाही आपल्याला. मंदिरात आलो मित्रांनो, आपल्या आधी राजा भाऊ ना आजू येऊन बसला होता मंदिरात. तेवढ्यात एक बाहेर चटईवाला दिसला. त्याला म्हटलं चटई आहे का मोठी? तो म्हणे मोठी नाही आज, उद्या आणून देतो. मग त्याला मापीप दिलं. मग तो म्हणे आलो उद्या घेऊन तेवढी. हे कसं आहे माहिती आहे की मित्रांनो, मंडळातल्या पोरांची काळजी घ्यायला लागते. त्यांना झोपायला बिपायला मस्तपैकी ते आणत नाही, मग इथंच आणून ठेवायचं मंडळाचं साहित्य. चटईवाला गेला, राजा भाऊ म्हणे चल मी जातो. मग तो गेला मग मी आलो गायंक गाय घेऊन घरी येतो. तो मित्रांनो हे सिग्नल आहे ना मित्रांनो, लई गर्दी राहते कायम, गाड्याच थांबते नाही, लई टेन्शन येते रस्ता क्रॉस करायचं. मग घरी आलो, आवरलं. आरके म्हणे चाल रील काढायला जायचं आहे. मग त्याच्यासोबत गेलो. आपल्या रील्स जर बघायच्या असतील ना मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. रील्स वगैरे काढून झाले. दीपक भाऊ, रमेश भाऊ, शुभम, विजय सगळे आलते तिकडं. मग बसलो त्यांच्यासोबत गप्पा मारीत. मग तिथून घरी आलो मित्रांनो. आपल्या गावचं वातावरण पहा मित्रांनो, कसं नुसतं झापूक झुपूक मस्त एकदम हिरवंगार आहे सगळीकडे, निवांत वातावरण आहे एकदम. मग काकूकडून चराट घेतलं एक. आपल्याकडे आहे मित्रांनो, पण मग ते छोटे ना, मग काकूकडून मोठं चराट घेऊन आलो. चराट आहे ना मित्रांनो, आपल्याला ना गणपती उत्सवानिमित्त ना पोरांचा गेम घ्यायचा होता, त्यासाठी लागत होतं. गेम कोणतं ते पण सांगतो, पण त्या आधी व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. गेमच्या आधी ना मित्रांनो, आपल्या गणपती बाप्पाची आरती चालू झाली. आजच्या आरतीने मित्रांनो हॉटेल अद्वैतवरचे एक बाबा आहे कामाला, त्यांच्या हस्ते होती. त्यांनी आपल्या मंडळाला पण भरपूर मदत केली मित्रांनो यावर्षी. आजच्या प्रसादासाठी मित्रांनो बाबांनी आणि पकावामानी मोतीचूर लाडू आणले होते आणि विशाल भाऊनी पण मोदक आणले होते. मग ते जे चराट आणलं होतं ना मित्रांनो, आपण ते दोन्ही साईडनी बांधून घेतलं. आधी खेळाचीच तयारी करीत होतो मित्रांनो, तेवढ्यात काजूने आवाज दिला, म्हणे चला आरतीला. मग तिच्या इथं आरतीला गेलो. आरती चालू असताना आज असा काबर करीत होता सांगा बरं मित्रांनो? त्याचं कारण आहे ना मित्रांनो, हे बघा या हत्यारे. आरती वगैरे झाली. मग काजूने सर्वांना प्रसाद वाटला. काजू ना मित्रांनो आता मास्तरीन झाली, म्हणजे शिक्षिका झाली जिल्हा परिषद शाळेमध्ये. तर गेम आहे ना मित्रांनो असा आहे की डोळ्याला पट्टी बांधायची आणि मग ते मटकी फोडायची काठीने. मग प्रतीकने मित्रांनो गेमला सुरुवात करून दिली. प्रत्येक पोरांना पार गोल 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 फिरवायचं मित्रांनो, मग सोडायचं. अरे म्हटलं फोडायचं सोडते, चक्कर येऊन खाली पाडायचे, त्यांना उचलायला लागेल आपल्याला. पोरांचं झालं मित्रांनो लहान. मग ओम्याच्या डोळ्याला पट्टी बांधली. ओम्याने ती मटकी तर नसती फोडली, पण बायांचे डोके नक्की फोडले असते. बाया पार उठून पळायला होत्या त्याला पाहून. माझ्या दांडा टाकला असं त्याने, वाचलो मी. मग सार्थकच्या डोळ्याला पट्टी बांधली. त्याने अख्ख्या मंडळातली माणसं आणली होती धरून, तेवढे पण वाचले. रविदादाच्या पट्टी बांधली. रविदादा डायरेक्ट मंदिरात चालला होता. खेळ बघायला मित्रांनो दीपक भाऊ आणि मोहन पार खालून आलते. वैभव दादा डायरेक्ट रात्री 12 वाजता भेटायला आलता आपल्याला मंडळात. आपला पबजीचा स्क्वॉड पाहिला ना मित्रांनो, सगळे कसे लाईनीत बसले होते. मंडळात राहायची हीच मजा आहे घरी 10 दिवस. मग पबजी वगैरे खेळून झाला. मग आलो झोपायला. झोपून काच जाते पोरं बसले होते गप्पा मारीत. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला.